नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती मतदारसंघातून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे नाव जोरदार चर्चेत आहे। भावी आमदार म्हणून त्यांचे फ्लेक्स या मतदारसंघात लागले। त्यातच आता बारामती लोकसभेच्या खासदार आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक वक्तव्य केले। बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का असा प्रश्न खासदार सुळे यांना विचारण्यात आलाय। यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, विधानसभेसाठी अद्याप जागा निश्चित झालेल्या नाहीत, याबाबत लोकांच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल। पुण्यात मोबेज हॉटेल कंपाऊंड रहिवासी आणि व्यावसायिक नागरिक संघाकडून भव्य जाहीर निषेध सभा घेण्यात आली आहे। या निषेध सभेला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता। त्यातच आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। पुण्यात मोबेज हॉटेल कंपाऊंड प्रकरणात जालियनवाला हत्याकांड घडेल असे रिपब्लिकन जनशक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। मोबेज कंपाऊंड या ठिकाणी गेल्या 70 वर्षापासून रहिवासी लोक राहतात। गेल्या 40 ते 45 वर्षापासून त्या ठिकाणी लोक व्यवसाय करतात। या ठिकाणच्या जमिनीचा इतिहास असा आहे की ती निर्वासित जागा आहे। त्या निर्वासित जागेला कोणी सातबाराचा मालक नाहीये, परंतु भारत सरकार आणि केंद्र सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये फाळणीच्या वेळी जे झालेला काही करार आहे, त्या कराराच्या दरम्यान मध्ये जे काही करार ठरले होते, काय नेम अटी ठरल्या होत्या, त्या नेम अटीमधली ती जागा आहे। त्या ठिकाणी अनेक वर्षापासून लोक राहतात, व्यवसाय करतात। सरकारी कार्यालय होते, त्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांनी आपापले व्यवसाय त्या ठिकाणी उभे केले। काही लोकांचं त्यावर कुटुंब निर्माणाचं एक साधन झालं। आणि अशी सर्व परिस्थिती असताना शासनाने कोणत्याही आदेश दिलेले नसताना, न्यायालयाचे आदेश नसताना कोणीतरी एक बिल्डर आलेला आहे, कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आणि भांडवलदाराने त्या जागेचं कोणती न्यायालयाची किंवा शासनाची परवानगी नसताना खरेदी केलेली आहे। 40 कोटीचा व्यवहार कागदावर दिसतोय, परंतु आमचं मत आहे की यामध्ये हजारो कोटीचा गैरव्यवहार झालेला आहे। आम्ही या सर्व गोष्टी लिखित स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या खात्याला कळवलेलं असताना सुद्धा कुणी आमच्या प्रश्नाची उत्तरे देत नाही। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल झालेत। पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। खासगी कॉटेजमध्ये ठेवून त्यांच्यावर हृदयाशी निगडीत आजारावर उपचार केला जाणार आहे। चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापू पुण्यात दाखल करण्यात आले। अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू राजस्थान उच्च न्यायालयाने दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने कोथरूड येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले। यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनात आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकार कमिशनखोर असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। विकास आघाडीच्या आंदोलनाला उपस्थित असलेले शिवसेनेचे शहराध्यक्ष थरकुडे साहेब, संजय मोरे साहेब, त्याचबरोबर स्थानिक चंदूशेठ कदम असतील, गटनेते शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, अभयजी छाजेड असतील, मनीष आनंद, मोरे साहेब, तिवारी साहेब, अविनाश साळवे, अजय मोकाटे, शिवा मंत्री साहेब, त्याचबरोबर सर्व काँग्रेस, शिवसेना, आप या सर्व पक्षाचे नेतेगण, आज आपण इथं 8 दिवसापूर्वी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि तो पडला का विनाकारण पाडला गेला, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे। मी फक्त 2च गोष्टी बोलणार आणि थांबणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर आपण पाहिला, आपल्या समोर हा पुतळा जर बघितला, तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या अस्मितेचा विषय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर कोणी पाहिला, वैरेने पाहिलं तर त्याच्या छाताला धडकी बसते आणि अनुयायांनी पाहिलं तर त्याला गर्वाने छाती फुगते। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असावा? अरे डोळ्यामध्ये धारदार असावा, छाती निधार छाती असावी, बांधा खंतन असावा, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, असं आपले सगळे शिल्पकार सांगतात। आणि हा पुतळा कसा होता? हा पुतळा एकमेव पुतळा होता ज्याच्यावर भास्कर कुलकर्णीने वार केलेला
या पुतळ्यावर दाखवलेला होता। आजपर्यंत तुमच्या आमच्या कोणत्याही इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही पुतळ्यावर भास्कर कुलकर्णीचा वार दाखवला नाही, या पुतळ्यावर दाखवला। आपला पुतळा कसा होता? अश्वरूढ पुतळा होता, उभा पुतळा होता, उजवा पाय पुढे ठेवून पुतळा होता। हा पुतळा कसा होता? हा पुतळा एक बाजूला तलवार आणि एका बाजूला दिशा दाखवत होता। कुणी पसंत केलं या शिल्पकाराला? आपटे नावाचा शिल्पकार त्याच्या फेसबुकवर लिहितो, त्याच्या अनुयायींना लिहितो, अरे तुझ्या लक्षात आलं? मी बघ कसा वार दाखवलाय भास्कर कुलकर्णीचा, अरे फक्त तूच दाखवू शकतो। त्याची व्हॉट्सअप चॅट आपल्याकडे उपलब्ध आहे। अरे या सरकार ज्याच्या नावावर तुम्ही आजपर्यंत राजकारण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं, आणि तो पुतळा पडल्यावर म्हणता की 45 स्पीडच्या वाऱ्याने आला म्हणून पुतळा पडला। 45 स्पीडच्या वाऱ्याने झाडाचं नारळ पडलं नाही, एखाद्या घराची वीट पडली नाही, दुसरं कोणती बिल्डिंग पडली नाही, आमच्याच महाराजांचा पुतळा कसा पडतो? आणि परत म्हणतात पुतळा पडल्यावर त्याच्यावर राजकारण करायचं नाही। पुतळा पडल्यावर राजकारण करायचं नाही, शेतकऱ्यांवर राजकारण करायचं नाही, पूर आला की राजकारण करायचं नाही, मग राजकारण करायचं कशावर? मामींच्या गाण्यावर कशावर करायचं राजकारण? अरे निर्लज्ज मिंदे, तुम्हाला जर जमत नसेल तर पाय उतर झाला पाहिजे। पण मी आज इथं जेवढे आपल्या महाराष्ट्राचे असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायीचे लोक असतील, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, हा शेवटचा विषय होता। 2-3 महिन्यावर इलेक्शन आहे। हे जेवढे चेहरे होते, केसरकर असेल, शिंदे असतील, बाकी त्याच्यातले सुभाष चव्हाण PWDचे मिनिस्टर असेल, एकही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काय त्या विधान भवनात दिसता कामा नये, याची शपथ आपण घेतली पाहिजे। याची शपथ आपण घेतली पाहिजे। हे एकही जण दिसलं नाही पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। कोणते पुतळे पडले नाही? तुम्ही तुमच्या वडिलांचे सुद्धा पुतळे तुमच्या मतदारसंघात लावले, ते कधी पडले नाही? आमच्या बापाचा पुतळा कसा पडतो हा प्रश्न आज आम्हाला आहे। म्हणून मी जास्त बोलणार नाही, पण वेळ आल्यावर प्रत्येकाला आपली जागा दाखवायची। मी परत एकदा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। आम आदमी पक्षाच्या वतीने आज नानापेठ येथील पक्ष कार्यालयाबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी निषेधार्थ निदर्शने करण्यात आली। 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून हा पुनराकृती पुतळा उभारण्यात आला होता, ज्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाच्या दिवशी उद्घाटन करण्याच्या हेतूने अतिशय घाई गडबडीत हा पुतळा तयार करण्यात आला, तरी या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे। पुणे शहरातील चौकात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मंडळांनी लेझर शोचे आयोजन करून पोलिसांचा आदेश मंगळवारी धुडकावून लावलाय। त्यामुळे दहीहंडी उत्सवात सहभागी झालेला डोळे दिपावणाऱ्या लेझर किरणांचा त्रास सहन करावा लागलाय। ज्या मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करण्यात आले, लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांनी व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। चित्रीकरण पाहून पुढील कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलाय। वानवरी येथील परमार पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांना अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी धाडसी पाऊल उचलत जांभूळकर चौक ते जगताप चौक या मार्गावर फलकांची मालिका लावली आहे। या असामान्य पायरीचा उद्देश गंभीर वाहतूक कोंडी, खड्डे आणि स्थानिक लोकांसाठी रोजचा संघर्ष बनलेल्या प्रवासातील इतर आव्हानांवर प्रकाश टाकणे। वीर धरणामधून नीरा नदी पात्रात 71,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आल्याने नीरा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नीरा नदीकाठच्या गावांमधील झोपड्यांमध्ये पाणी शिरले असून या ठिकाणचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील 6 दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नीरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते। आज सकाळी नीरा नदीला वीर धरणामधून 71,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते। काल सायंकाळपासून हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली। अजूनही 71,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की तुम्ही नीरा नदी कशा पद्धतीनं दुथडी भरून वाहते। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मुख्यतः 4 धरणं आहेत, भाटघर, गुंजवणी, नीरा देवघर आणि वीर या 4ही धरणांमधून पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। भाटघर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये 23,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते। गुंजवणी धरणामधून
2400 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते, तर नीरा देवघर धरणामधून 12,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते. साधारण या तिन्ही धरणामधून 37,000 क्युसेक्स पाणी हे नीरा नदी पात्रात येते आणि ते पाणी वीर धरणामध्ये येते. वीर धरणात आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि या वीर धरणामधून सध्या 71,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते आणि त्यामुळे नीरा नदी काठी आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर नीरा नदी ही खूप उथळ आहे, त्यामुळे हे पाणी नीरा नदी काठच्या गावांमध्ये घुसत नाही. मात्र तरी देखील नीरा नदी काठी असलेली जी काही घरं आहेत ही पाण्याखाली गेलेलेच किंवा पाणी त्यात शिरलेचं आपल्याला पाहायला भेटते. नीरा गावाच्या काही जे वार्ड नंबर 1 आहे त्या 1 नंबर वार्डातील काही घरांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे आणि नीरा नदी आणि परिसर हा आता जलमय झालेला आहे. नीरा नदी काठ हा आता दुथडी भरून वाहत आहे. नीरा नदीचा जो ब्रिटिशकालीन पूल आहे तो देखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि पाटबंधारे विभागानं काही काळ हे पाणी असं सुरू राहणार असल्याची माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे नीरा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा. पवनेपेक्षा इंद्रायणीचे पाणी हे अधिक दूषित असल्याने महापालिकेला जलशुद्धीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. पवना नदीतील 510 दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला सुमारे 10 कोटी रुपये, तर इंद्रायणी नदीतून उचलण्यात येणाऱ्या 80 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रियेसाठी 7 कोटी रुपये खर्च होत आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे, असं आवाहन ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी केलंय. तरुणांच्या डाएट विषयी देखील आवर्जून उल्लेख करत घरातील आणि पौष्टिक जेवण करण्याचं आवाहन त्यांनी तरुणांना केलंय. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वच जण जय श्रीराम म्हणतो, घोषणाबाजी करतो, त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, म्हणजे आपलं हिंदू राष्ट्र आणखीन मोठं होईल, असंही कुसाळे म्हणाले. वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.